झी मराठी वाहिनीच्या तारिणी आणि देवमाणूस मधला अध्याय या दोन लोकप्रिय मालिकांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। आता या दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळा बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या तारिणी या मालिकेत कोणते मोठे बदल पाहायला मिळणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। झी मराठी वाहिनीवर 22 ऑगस्ट पासून सारेगमप या लोकप्रिय गायन स्पर्धेचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। हा कार्यक्रम 22 ऑगस्ट पासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। यामुळे सध्या दररोज रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या तारिणी या मालिकेच्या वेळेमध्ये बदल होणार आहे। तारिणी ही मालिका दररोज रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होत होती, मात्र आता दर शनिवारी आणि रविवारी तारिणी ही मालिका प्रसारित होणार नाही। तारिणी या मालिकेची बदललेली वेळ सोमवार ते शुक्रवार अशी असणार आहे। म्हणजेच तारिणी ही मालिका आपल्याला सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता पाहायला मिळणार आहे। तसेच तारिणी या मालिकेसोबत देवमाणूस मधला अध्याय या मालिकेची देखील वेळ बदलणार आहे। देवमाणूस मधला अध्याय ही मालिका देखील सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता प्रदर्शित होणार आहे। कारण सारेगमप हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 ते रात्री 10:30 पर्यंत म्हणजेच 1 तास असणार आहे। त्यामुळे 22 ऑगस्ट पासून तारिणी आणि देवमाणूस मधला अध्याय या मालिका आपल्याला आता दररोज नाही तर सोमवार ते शुक्रवार या दिवशी पाहायला मिळणार आहेत। दरम्यान या बातमीनंतर अनेक प्रेक्षकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। सोशल मीडियावर कमेंट करत तारिणी मालिका दररोज दाखवा अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे। हवं तर मालिकेची वेळ बदला पण ही मालिका रोज दाखवा अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत। दरम्यान आता तारिणी ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता आणि देवमाणूस मधला अध्याय ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता पाहायला मिळणार आहे। या मालिकांचे 2 दिवस कमी होणार आहेत, याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच सारेगमप या कार्यक्रमासाठी तुम्ही उत्सुक आहात का? हा कार्यक्रम तुम्ही पाहणार का? हे देखील कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।